अमेरिकेनं इराणवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ले चढवले आहेत. इराणच्या होर्मुझजवळ व्यावसायिक जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याचं समोर आलंय. अमेरिकेचा इराणच्या बंदरे लंगे आणि केश्म बेटावर बॉम्ब हल्ले झाले आहेत. इराणच्या बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन सैन्यावर हल्ला झाला. ट्रम्प यांनी इराणवर सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याचा थेट आरोप ठेवलाय. ट्रम्प यांची इराणला आता लष्करी कारवाईची धमकी आहे. इराणचं अस्तित्व मिटवून टाकू, ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. होर्मुझजवळ अमेरिकेकडून भीषण बॉम्ब हल्ले झाले आहेत. इराण आणि अमेरिकेत 2 आठवड्यात शांतता करारभंग झालाय. ताज्या संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. बहरीन ड्रोन हल्ल्याचा आता ओमानकडून निषेध करण्यात आलाय. कारण इराणचा बहरीनवर ड्रोन हल्ला झाला होता. कतार, कुवेत आणि UAE या हल्ल्याचा निषेध झालाय. ओमान सरकारनं बहरीनची सुरक्षा आणि अखंडत्व याच्यासाठी पूर्ण एकता असल्याचं स्पष्ट केलं. तसंच या क्षेत्रातील शांतता आणि स्थिरता ही धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतीचा त्याने ठामपणे निषेध केला आहे. काल इराणनं बहरीनवर ड्रोन हल्ला केला. बहरीनवरील या ड्रोन हल्ल्याचा ओमानकडून आता निषेध व्यक्त करण्यात आला आहे. कतार, कुवेत आणि UAE या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. मागील काही दिवसापासून एकीकडे शांतता प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे अशा प्रकारचे हल्ले हे समर्थनीय नसल्याचं म्हणत ओमाननं हा निषेध केला आहे. कोणत्याही शत्रुत्वपूर्ण कृतीला चोख आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं अमेरिकेला इशारा दिला आहे. करारानुसार होर्मुझमधील जहाजांच्या हालचालीवर तेहरानचं नियंत्रण असल्याचं IRGCनं म्हटलंय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जहाजांवर कठोर कारवाईचा इराणनं इशारा दिला आहे. युद्धविरामाचं उल्लंघन दोन्ही देशांमधील सामंजस्य कराराच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलंय. Thank you.